राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 8 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावरती येत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसाराचा कार्यक्रम सोलापूरमध्ये होतोय। खरं तर 2-3 वेळा कार्यक्रम रद्द झाला होता आणि त्यानंतर पुन्हा सोलापुरात हा कार्यक्रम होता। त्यामुळे सोलापूरकरांना एक मोठी प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्री या कार्यक्रमातून काय बोलणार। या कार्यक्रमाच्या समन्वयकाने शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर कार्यक्रमाची उत्सुकता सर्वांना आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात मोठा कार्यक्रम सोलापूरमध्ये होतोय। अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने या कार्यक्रमाकडे बघताय आणि तयारी कशी सुरू आहे नेमकी कार्यक्रमाची? खरं तर सोलापुरातल्या सगळ्या लाडक्या बहिणी हे आपल्या लाडक्या भावांना भेटायला उत्सुक आहेत। कारण आत्तापर्यंत सख्खा भाऊसुद्धा राखी बांधून घेतल्यावर ओवाळणी द्यायचा, पण आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांनी आधी महिलांच्या खात्यावर ओवाळणी जमा केलेली आहे आणि नंतर ते महिलांच्याकडून राखी बांधून घ्यायला येत आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे प्रचंड आनंदाचं वातावरण हे सगळ्या महिला भगिनींच्यामध्ये आहे। 40,000पेक्षा जास्त महिला आपल्या लाडक्या भावांना भेटण्यासाठी येतील आणि लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीच्या तोंडावरती दिलेलं गाजर नाही आहे, तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घेतलेलं एक क्रांतिकारी पाऊल आहे आणि त्याचा बदल आपल्याला नक्कीच महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। एकंदर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे याच्यावरती टीका करतायत। आधी टेबल खालील लाच दिली जायची आणि लाडक्या बहिणींना टेबलाच्या वरून लाच दिली जाते, अशा पद्धतीची टीका प्रणिती शिंदे करतायत। काय उत्तर असणार याला? खरं तर मला या ठिकाणी प्रणिती ताईंना प्रश्न विचारायचा आहे की ताई, आपण ज्या बंगल्यात राहताय त्याचं नाव जनवात्सल्य आहे, पण जनतेच्या बद्दल थोडंही वात्सल्य आपल्या मनात नाहीये का हो? बहिणींना भावानं दिलेल्या ओवाळणीला ताई आपण टेबलाच्या वरून दिलेली लाच म्हणताय। मला सांगा, एखाद्या भावानं आपल्या बहिणीला दिलेली ओवाळणी त्याला तुम्ही लाच म्हणताय? त्याला तुम्ही लाचखोर म्हणताय? मग मला प्रणितीताईंनी उत्तर द्यावं की शोएब महागामींनी चौकामध्ये कुठल्या योजनेचे पोस्टर लावले होते? त्याच्यावरती प्रणितीताईंचा फोटो नव्हता का? म्हणजे ते पोस्टर त्यांनी का बरं काढायला लावले? तो कार्यक्रम त्यांनी का रद्द केला? याचं उत्तर ताईंनी आम्हाला द्यावं। एका बाजूनं राज्यामध्ये गेलं की लाडकी बहीण योजनेवरती टीका करायची आणि सोलापुरामध्ये याच ताईंचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचा फोटो काढून त्याऐवजी ताईंचा फोटो लावून फॉर्म भरून गुपचूप घेत आहेत आणि त्याचे सत्काराचे कार्यक्रम करतायत। हा मी नाही आतली आणि कडी लावा त्यातली हा प्रकार नाहीये का ताई? अहो, तुम्ही 15 वर्ष आमदार होतात, तुम्ही महिला भगिनींना 15 रुपये सुद्धा कधी दिले नाहीत, नुसतं भाषण केलं। आज जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोरगरीब महिलांना जर हक्काची ओवाळणी देत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय? आम्ही काय तुमच्या बंगल्याच्या दाराशी मागायला काही आलो होतो का? आणि लक्षात ठेवा ताई, अहो कदाचित मी तर दादा प्रणितीताई असतील, सुप्रियाताई असतील, वर्षाताई असतील, अहो या महाराष्ट्रातल्या करोडपती दीदी आहेत। ह्या करोडपती दीदींना 1500 रुपयाचं महत्त्व काय कळणार आहे? कदाचित ह्यांचे ड्रेस आणि साड्यासुद्धा 1.5 लाखाच्या असतील। त्यामुळे 1,500 रुपयों की किंमत आप क्या जानोगे प्रणितीताई? या 1,500 रुपयाची किंमत ताई त्या महिलांना विचारा की ज्यांना महिनाभर एखाद्या घरची धुनी भांडी केल्यानंतर 1,500 रुपये मिळतात। त्या महिलेला 1,500 रुपयाची किंमत विचारा जी आपल्या गोळ्या घेऊ शकत नाही, पैसे नाही आहेत म्हणून। आज त्या सगळ्या बहिणींना ना हक्काचं माहेर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलंय आणि त्यामुळं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्या लाचखोर म्हणतायत। ताई, या महिला आपल्याला निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। आतापर्यंत निवडणुकीसाठी योजना आणली असा आरोप करणाऱ्यांना मला विचारायचंय, STचं अर्ध तिकीट केलं तेव्हा कुठली निवडणूक नव्हती? लेक लाडकी लखपती योजना केली तेव्हा निवडणूक नव्हती? एवढंच काय, प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला सुद्धा आपल्या नावाच्या पाठीमागं आईचं नाव नावावं लागणार आहे। हा मातृसत्तेचा सन्मान करणारा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला। आतापर्यंत सावत्र भाऊच टीका करायचे, आता आम्हाला सावत्र बहिणी सुद्धा आल्यात की काय असा संशय गोरगरीब महिलांना वाटतोय। त्यांना जनता जागा दाखवेल निवडणुकीत। एखाद्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत, शिवसेना देखील मोठी तयारी करते। सोलापूर जिल्ह्यातल्या किती जागांवरती आपण दावा केला? आता मिशेलकर साहेबांनी सांगितले 5 जागा आपण लढवण्याची तयारी करतोय। कशा पद्धतीची तयारी असणार, कोणकोणत्या जागा असणार? सोलापूर जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि इथून जवळपास शिवसेनेचे अनेक आमदार निवडून गेलेले आहेत। त्यामुळे शिवसेना सोलापूर जिल्ह्यातल्या 5 जागांच्या वरती दावा करते आहे। त्यात प्रामुख्यानं जिथे सन्माननीय शहाजी बापू आहेत तो सांगोला मतदारसंघ असेल, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ, मोहोळ असेल, करमाळा असेल किंवा दक्षिण सोलापूर असेल, या 5 जागांच्या वरती आम्ही शिवसेना म्हणून दावा करतोय आणि नक्कीच या 5ही जागांच्या वरती भगवा फडकेल याच्यात आम्हाला काही शंका वाटत नाही आहे। ताई, अनेक ठिकाणी भाजपचे आमदार विद्यमान आमदार आहेत, दक्षिणमध्ये विद्यमान आमदार आहेत, अशा अनेक ठिकाणी विद्यमान त्यांचे आमदार आहेत, ते जागा सोडतील असा विश्वास आहे तुम्हाला?
खरं तर शिवसेनेची एक ताकद आहे. हा या मतदारसंघामध्ये परंपरागतरित्या शिवसेनेला मानणारा मतदार अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. दुसरीकडे आपण बघतोय की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा स्ट्राईक रेट हा महायुतीमध्ये सगळ्यात जास्त होता आणि त्यातही एक अत्यंत कार्यक्षम आणि संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही प्रचंड वाढताना दिसतीये. त्यामुळे या जागांवर दावा आम्ही करतोय. बाकी कुठल्या जागा कोणाला सोडायचा याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेतील. तर आचारसंहिता कुठल्याही क्षणाला लागू शकते आणि त्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष तयारी करतायत. तर शिवसेना देखील सोलापूर जिल्ह्यात 5 जागांवरती दावा करते आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.